पण साहेब कसं असतं आता हवामानाचं ठीक आहे, पण आता इलेक्शन लढवणं तसं सोपं नसतं. म्हणजे मनी पॉवर असते, मसल पॉवर असते. कोणत्या बळावर तुम्ही इलेक्शन लढवणार आहात? तुम्हाला एक माहीत असं म्हणून सांगतो, हे करत असताना माझ्या मागं म्हणजे मराठा समाजाची साथ आहे, शेतकऱ्याची साथ आहे, पुन्हा तिथं म्हणजे मला जे चाहणारा वर्ग आहे सर्व धर्म समाजातले शेतकरी आहेत. म्हणजे तिथं भेदभाव करण्याचा नाही, सगळ्यालाच पाऊस लागतो. मुस्लिम समाजाला पाऊस लागतो, सगळ्या शेतकऱ्याला पाऊस लागतो, वीटभट्टीवाल्याला सुद्धा फायदा होतो माझ्या पावसाचा. म्हणून सगळे शेतकरी मला मतरूपी पाऊस टाकणार आहेत यावेळेस. आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये 5 नद्या आहेत, निसर्गानं दिलेल्या आहेत. आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये आता जिथून मला तुम्ही लेफ्ट दिली, जे विद्यापीठ आहे त्याला काही संघर्ष करावा लागला नाही, काय नाही, ते निसर्गानं दिलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्ही बघा, बीडच्या रेल्वेचा प्रश्न जवळपास 15 वर्षापासून लहानपणीपासून भेडसावला, पण बीडला आणखीन रेल्वे आली नाही. आणि आमच्या परभणी जिल्ह्याला 2 जंक्शन आहेत रेल्वेचे. पण किती? 2 रेल्वेचे जंक्शन, ते म्हणजे निसर्गानं दिले. त्याच्यानंतर सांगतो, आमच्या परभणी जिल्ह्याला म्हणजे निसर्गानं 2 धरणाचं पाणी येतं आहे, एक जायकवाडी धरण आणि दुधना धरणाचं. म्हणजे अशी परिस्थिती आहे, म्हणजे सगळं निसर्गदत्त श्रीमंत जिल्हा आहे आमचा. त्याच्यामुळे म्हणलं निसर्गदत्त आपण या परभणी जिल्ह्यात मग आपण निसर्गावर अभ्यास करतो, मग आपणच काऊन उभं राहून तिथं.